परशुराम घाटात पुन्हा एकदा दरड कोसळली आहे। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील घटना आहे। सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित लेन बंद होण्याची शक्यता आहे। वाहन चालकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले। पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा निर्णय प्रशासनाकडून अपेक्षित आहे। कोकणात सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय। यामुळे कोकणातील जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील खवटी येथे मुंबई गोवा महामार्गावर आज पहाटे मोठा डोंगर रस्त्यावर आलेला आहे। यामुळे मुंबई गोवा महामार्गावरची जी वाहतूक आहे ती ठप्प झालेली आहे। तर दुसरीकडे मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण मधील परशुराम घाटामध्ये ओमेगा हॉटेलच्या शेजारी दरड कोसळण्याच्या स्थितीत आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो की महामार्गाच्या लगत गोव्याकडे जाणारी जी लेन आहे त्याच्या बाजूला चौपदरीकरणात मोठी डोंगर कटाई करण्यात आलेली आहे। त्यामुळे हा जो डोंगर आहे तो सध्या हळूहळू तो खाली घसरत आहे, दगड खाली घसरत आहे, चिखल मिश्रित जो मलबा आहे तो खाली येत आहे। त्यामुळे मुंबई गोवा महामार्गाला पुन्हा एकदा धोका निर्माण झालेला आहे। जोरदार पाऊस कोसळतोय आणि त्याचा सगळ्यात जास्त फटका हा मुंबई गोवा महामार्गाला बसल्याचं चित्र दिसत आहे। आपण येथे दृश्यांमध्ये पाहू शकतो की परशुराम घाटातील हा जो डोंगर आहे ती जी माती आहे ती सरकत आहे। जसा जसा पाऊस वाढत आहे तसं तसं दगडी खाली येण्याचं किंवा चिखल मिश्रित पाणी मलबा खाली येण्याचं प्रमाण वाढत आहे। त्यामुळे या मार्गावरची जी लेन आहे ती बंद करण्याची आवश्यकता आहे। सध्या खवटी येथे दरड कोसळल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक ठप्प आहे। त्यामुळे गोव्याकडे जाणारी जी लेन आहे तिकडे वाहने नाहीये, वाहने दिसत नाहीत। परंतु ही या ठिकाणी जी दरड आहे, डोंगर आहे तो कुठेतरी खाली येण्याची शक्यता आहे, दगडी खाली येण्याची शक्यता आहे। त्यामुळे खबरदारी या ठिकाणी प्रशासनाने घेण्याची आवश्यकता आहे। योगेश भंडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी।